इतके पुरावे देऊन धनंजय मुंडेंना चौकशीला का बोलावलं नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय। घातपाताच्या चौकशीपासून वाचवा अशी विनंती धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे केल्याचा दावाही मनोज जरांगे यांनी केलाय। अजित पवारही धनंजय मुंडेंसाठी ताकद वापरत आहेत। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनाही धनंजय मुंडेंना चौकशीपासून टाळलेला आहे असा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। अजित पवारांना सांगितलंय की जाऊन तिथं की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा, मला टाळा शब्द वापरला, टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली हो, मला साथ द्या, मी याच्यानंतर करणार नाही। असता मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकांना मारतील, लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे। कारण तो 5-7 दिवस 7-8 10-12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे, तो आता फरारच आहे त्या दिवसापासून। हेच कुठाना करत होता तो फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन